वंदना माधव किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आहे ना, हे हिरवे वांगे आहे ना, मी तुम्हाला भाजी दाखवते एकदम सिंपल पद्धतीची. 6 वांगे मी कापून ठेवले, ते मीठ टाकून पाण्यामध्ये ते आता निवळायचं आणि त्याच्यासाठी घेतलेलं मटेरियल. शेंगदाणे थोडं भाजून खोबरं, जिरे, आलं, लसूण, मीठ आणि लाल तिखट, हळद, धना पावडर. मग आता आपण हे ना, हे साहित्य दळून घेऊ सगळं मिक्सरमध्ये. थोडी कोथिंबीर पण दळून घेऊ. थोडं तेल टाकू गरम करून 2 चमचे तेल टाकू भाजीला. याच्यातच आपली हळद या मसाल्यात वाटलेल्या मसाल्यात कालवून घ्यायची. लाल तिखट, धना पावडर आणि हे थोडंसं गरम तेल याच्यावर ओतायचं, म्हणजे आपलं किंचित ओतायचं असं थोडंसं भरण्यासाठी. असं चांगलं कालवून घ्यायचं आणि वांगी भरून घ्यायची. पाण्यातून काढून घेतले सगळे. आता हे चांगलं कालवून झालंय. आपण बोला परत. चांगलं कालवून झालंय मसाला. ही वांगी आता भरून घेऊ आपण. मोहरी टाकली, त्यात तडतडून द्या, चांगली तडतडून देऊ आणि हे वांगे आता परतत ठेवू. थोडीशी वाफवून घ्यायची. हे ना आपण भाजीचे ना असे थोडेसे वांगी परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं वांगी थोडीशी असं म्हणजे तरी छान येते भाजीला. हे बघा, थोडंसं दाल तिखट टाकायचं आणि थोडंसं परत तेल हलवून घ्यायचं. हे बघा, थोडंसं पाणी टाकू शिजण्यासाठी आणि वरतून झाकण ठेवून देऊ. त्याच्यात हा मसाला आहे ना, तो पण त्याच्यात टाकला जाईल. हा मसाला आहे झाकणात, तो पण टाकला जाईल. 15-20 मिनटं वाफवलं, चांगलं शिजली भाजी, एकदम छान झाली. बघा किती सुंदर झाली, छान झाली भाजी, एकदम सुंदर. अशी माझ्या पद्धतीने करा, तिला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब पण करा. पण एकदम सुंदर आहे, अशा पद्धतीने करून बघा भाजी. अगदी घाईपाई पण छान झाली, एकदम सुंदर. बघा कलर पण किती छान आला आहे, दिसते पण किती छान, शिजलं पण वांग छान.